नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। दिनांक 24/4/2025 रोजी तासगाव पोलीस ठाणे हद्दीतील कवठे एकंद येथील मीरासाहेब बाबासाहेब तांबोळी हे घरातील पायरीवरून चालताना पडल्याने त्यांच्या डोकीस मार लागल्याने त्यांना उपचारकामी ग्रामीण रुग्णालय तासगाव येथे दाखल केले असता ते उपचारादरम्यान मयत झाल्याने ग्रामीण रुग्णालय तासगाव यांनी या सदरबाबत तासगाव पोलीस ठाण्यास कळवल्याने त्या अनुषंगाने अमर नंबर 53/2025 BSN नंबर 194 प्रमाणे मयत दाखल करण्यात आले होते। प्रस्तुत मयताच्या अनुषंगाने मयताच्या मरणाबाबत साशंकता असल्याने वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सदर मयताचे मरणाचे अनुषंगाने तपास करण्याबाबत आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून मयताचे मरणाच्या अनुषंगाने तपास करण्याबाबत सूचना दिल्या। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हवालदार सागर टिंगरे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की कवठे एकंद येथील मयत मीरासाहेब बाबासाहेब तांबोळी हे घरातील पायरीवरून चालताना पडल्याने डोक्यास मार लागून ते मयत झाले नसून त्यांचा पुतण्या सुभान तांबोळी यांनी त्यांच्या डोक्यात काहीतरी मारून त्यांचा खून केला असून अपघाताचा बनाव केला आहे। नमूद पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे संशयित इसम सुभान उस्मान गनी तांबोळी वय वर्ष 23 राहणार कवठे एकंद तालुका तासगाव याची गोपनीय माहिती काढून त्याच्या हालचालीबाबत संशय निर्माण झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे दाखल मयताच्या अनुषंगाने तपास केला असता त्याचे काका मीरासाहेब बाबासाहेब तांबोळी हे त्यास आणि त्याच्या आईवडिलांना नेहमी शिवीगाळ करत असत। दिनांक 24/4/2025 रोजी त्याच्या वडिलांना शिवीगाळ करत असताना त्याचा राग आल्याने हाताने मारहाण करून खाली पाडून रागाच्या भरात जवळच असलेली चिनी मातीची बरणी त्यांच्या डोक्यात घालून त्यांचा खून केला होता आणि त्यावेळी घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्याने काका मीरासाहेब तांबोळी हे जिन्यावरून बरणी घेऊन येत असताना पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्यास मार लागल्याचा बनाव तयार केल्याबाबत कबुली दिली आहे। सदर आरोपी आज पुढील तपास कामी तासगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे। पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करत आहेत।